Hello friends, welcome to English Language and Literature Learning E3L Academy by Chandrakant Thakre. Friends, we had started the syllabus of 12th Standard English and today we are going to study 1.6 Into the Wild, this next lesson. Friends, this lesson has two parts. The lesson is very big. Every part will have two videos, so total 4 videos will be created टू स्टडी दिस लेसन दॅट इज इन टू द वर्ल्ड. हा जो लेसन आहे इन टू द वर्ल्ड हा 6वा लेसन आहे जो आपण अभ्यासणार आहोत. याचे 2 पार्ट्स आहेत आणि हे 2 पार्ट्सचे पुन्हा 2-2 पार्ट्स करावे लागतील व्हिडिओ बनवताना, नाहीतर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर आपण पार्ट फर्स्टचा पहिला व्हिडिओ आज आपण बघणार आहोत, इन टू द वाईल्ड. हा लेसन लिहिलाय किरण पुरंदरे यांनी, ज्यांचा जन्म झालेला आहे 1961ला. त्यांनी बीकॉम केलं. बीकॉम केल्यानंतर त्यांनी एन्व्हायरमेंटल स्टडीज आणि एन्व्हायरमेंटल स्टडीजचा अभ्यास केला. कुठे? जॉर्डन हिल कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये, तेही आपल्या देशात नाही तर स्कॉटलँडमध्ये. त्यांना साहित्य पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर पुण्याचा जो भाई माधव बागल अवॉर्ड आहे बेस्ट लिटरेचरसाठी दिला जातो, तो त्यांना मिळालेला आहे. कल्चरल डिपार्टमेंट ऑफ महाराष्ट्राद्वारे मिळालेला अवॉर्ड आहे त्यांच्याकडे. त्याचं नाव आहे सखा नागझिरा. त्यांनी जवळजवळ 400 दिवस नागझिरामध्ये घालवलेले आहेत एका जंगलाच्या जवळ. आणि ज्या पुस्तकाला अवॉर्ड मिळालेला आहे ते पुस्तक त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. आणि हा जो लेसन आहे हा त्याच लेसनमधून घेतलेला आहे. काय म्हटलं मी? त्यांनी नागझिरा परिसरात 400 दिवस घालवले. त्यांनी तिथे एक पुस्तक लिहिलं, त्याच पुस्तकाला अवॉर्ड मिळालेला आहे. आणि हा जो लेसन आहे किंवा एक्सर्ट म्हणजे हा जो छोटासा भाग घेतलेला आहे त्या पुस्तकातलाच आहे, ज्याला त्यांना बक्षीस मिळालेलं आहे. आणि नागझिराच्या परिसरात बसून त्यांनी तो लिहिला होता. ही इज अ वाईल्ड एक्सपर्ट. कोण आहे ते पुरंदरे? तर ते वाईल्ड लाईफ एक्सपर्ट आहे. म्हणजे साधारणतः जंगल परिसरातील जे जीवन असतं त्या विषयाचे ते तज्ज्ञ आहेत. अ बर्ड वॉचर, ते पक्षी निरीक्षक आहेत. पक्ष्यांचं ते ऑब्झर्वेशन करत असतात. अ रायटर अँड ऑनररी वाईल्ड लाईफ वॉर्डन इन महाराष्ट्र. लेखक तर आहेतच आहेत, परंतु ही जी वाईल्ड लाईफ आहे त्याच्याबद्दल त्यांना आत्मीयता असल्यामुळे महाराष्ट्रातील ते या जंगल परिसरातील जे जीवन असतं त्या जीवनाचे ते एक संरक्षक म्हणूया, अभ्यासक म्हणूयात. ही इज ऑल्सो द फाउंडर ऑफ निसर्ग वेध ऑर्गनायझेशन. त्यांनी एक संस्था पण स्थापन केलेली आहे जिचं नाव आहे निसर्ग वेध ऑर्गनायझेशन. काय काम करते ती? इट वर्क्स फॉर नेचर कन्झर्वेशन अँड कम्युनिटी वर्क अराउंड नागझिरा नवेगाव. म्हणजे निसर्गाला वाचवणं, त्याचं संवर्धन करणं हे काम तर करतच, परंतु त्या परिसरात राहणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या विकासासाठी सुद्धा हे काम केलं जातं. कुठे आहे ते? नागझिरा आणि नवेगावच्या परिसरात. अ टायगर रिझर्व इन भंडारदरा अँड गोंदिया डिस्ट्रिक्ट. साधारणतः आपल्याला माहिती आहे भंडारा हे गोंदिया डिस्ट्रिक्टमध्ये आहे. तिथे टायगर रिझर्व आहे. या परिसरात त्यांचं ते काम चालतं त्या संस्थेचं. ही ऑल्सो फाउंडेड किकाज बर्ड क्लब इन ऑर्डर टू स्प्रेड बर्ड फार्मिंग विच इज व्हेरी पॉप्युलर अमंग स्कूल गोईंग चिल्ड्रन ऑफ महाराष्ट्र. अजून एक महत्त्वाची ऑर्गनायझेशन त्यांनी बनवलेली आहे जिचं नाव आहे किकाज बर्ड क्लब. काय काम आहे? बर्ड फार्मिंग हा जो प्रकल्प आहे हा जास्तीत जास्त याचा प्रसार व्हावा यासाठी ते काम करतं. आणि हा जो प्रकल्प आहे तो स्कूल गोईंग चिल्ड्रनमध्ये, महाराष्ट्रातल्या म्हणजे शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. तर चला तर बघूया लेसन. ॲज द नेम सजेस्ट, द एक्सर्प्ट इज अन अमेझिंग एक्सपिरियन्स ऑफ द रायटर वेअर किरण पुरंदरे द सॉलिटरी ट्रॅव्हलर इज कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल ऑफ अंबरझरा. काय लेसनचं नाव? इन टू द वाईल्ड. आता वाईल्ड म्हटलं की खरं तर त्याचा अर्थ काय होतो? जंगली, रानटी. परंतु या शब्दाचा या ठिकाणी आपल्याला काय अर्थ घ्यायचा आहे? इन टू द वाईल्ड म्हणजे जंगलाच्या आत. कोणतं जंगल?
जे अत्यंत हिंस्र पशूंनी भरलेलं आहे धोकेदायक अशा जंगलाच्या आत हरवले असा त्याचा अर्थ आपल्याला गृहीत धरायचा आहे. तर हे जे टायटल आहे ते सजेस्ट करतंय काय, की हा जो एक्सर्प्ट आहे म्हणजे हा जो एका मोठ्या पुस्तकाचा भाग आहे तो आपल्याला एका अत्यंत जबरदस्त अशा अनुभवाचं एक माहिती करून देणार आहे. जो अनुभव कोणाला मिळाला? रायटरला मिळाला, किरण पुरंदरे यांना मिळाला. ते एकटे ट्रॅव्हलर होते. सॉलिटरी ट्रॅव्हलर म्हणजे काय? जंगलात एकट्याने फिरणारे आणि एकट्याने फिरत असताना इज कम्प्लिटली लॉस्ट इन द जंगल्स ऑफ उंबरजरा. उंबरजराच्या परिसरात असलेलं जे जंगल आहे त्या जंगलमध्ये ते डायरेक्ट हरवून गेले कम्प्लिटली. त्यांना रस्ताच सापडत नव्हता. ही नॅरेट्स हाऊ ही लॉस्ट हिज वे ॲट द फॉल ऑफ द डस्क अँड द टेरिफाईंग टर्मॉईल ही अंडरवेंट देअर आफ्टर. आता हा जो एक्सर्प्ट आहे एका मोठ्या पुस्तकातला हा जो छोटासा भाग घेतलेला आहे या भागामध्ये ते कथन करतात, नॅरेट्स करतात. म्हणजे काय करतात? कथन करतात की कसं ॲट द फॉल ऑफ द डस्क म्हणजे सायंकाळच्या वेळी कशा पद्धतीने ते लॉस्ट कम्प्लिटली हरवून गेले. फॉल ऑफ द डस्क शब्द लक्षात ठेवा. फॉल ऑफ द डस्क म्हणजे काय? सायंकाळची वेळ. त्यावेळेस ते हरवले, त्यांना रस्ता सापडत नव्हता आणि रस्ता हरवल्यामुळे त्यांच्या मनात जे भीतीदायक असा गोंधळ निर्माण झाला, टेरिफाईंग टर्मॉईल असा जो गोंधळ निर्माण झाला त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. शाउटिंग फॉर हेल्प वुड लिटरली मीन क्राईंग इन द वाइल्डरनेस. समजा हरवले आणि जोरजोरात ओरडायला लागले मदतीसाठी तर त्याचा अर्थ काय होईल? क्राईंग इन द वाइल्डरनेस म्हणजे एका मोठ्या वाळवंटी प्रदेशात तुम्ही हरवून गेले, शेकडो मैलापर्यंत तिथे कुणीही नाही आणि तुम्ही जोरजोरात मदतीसाठी ओरडतायत. तर ते मदतीसाठी तुमचं जे ओरडणं आहे ते कुणाच्या कानापर्यंत पोहोचेल का? अर्थातच नाही. म्हणून ते ज्या जंगलात हरवले त्या जंगलात ते जर मदतीसाठी ओरडत असतील तर त्याचा अर्थ काय होईल? क्राईंग इन द वाइल्डरनेस म्हणजे ओरडून उपयोग नव्हता कारण ते कुणापर्यंतही पोहोचणार नव्हते. ही ऑल्सो गिव्ज अ डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ हाऊ ही फाउंड हिज वे टुवर्ड्स द पिझ्झारी. त्यानंतर त्यांना जे पिझ्झारीकडे जायचं होतं जिथे ते राहत होते, जिथे त्यांनी थांबलेले होते ज्या ठिकाणी, तर ते अजून आपल्याला डिटेल डिस्क्रिप्शन देतात की कशा पद्धतीने त्यांना पिझ्झारीचा रस्ता नंतर सापडला. दिस पार्ट हॅज बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सी एन ट्रॅव्हलर. आता जो पार्ट सेकंड आहे, तुम्हाला मी पार्ट फर्स्टबद्दल माहिती दिली की त्याच्यात काय काय असणार आहे. तर पार्ट सेकंडमध्ये काय दिलेलं आहे? दिस पार्ट हॅज बीन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम सी एन ट्रॅव्हलर मॅगझिन पब्लिश्ड बाय लँड रोवर इंडिया. तर दुसऱ्या पार्टमध्ये जो भाग दिलेला आहे तो कुठून घेतलेला आहे? सी एन ट्रॅव्हलर मॅगझिनमधून घेतलेला आहे. तो भाग कुठे पब्लिश झालेला आहे? सी एन ट्रॅव्हलर मॅगझिनमध्ये पब्लिश झालेला आहे. लँड रोवर इंडिया जे तो मॅगझिन पब्लिश करतात. इट इज अबाउट शाज जुंग नोन फॉर हिज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. कशाबद्दल आहे भाग? शाज जुंग नावाचा एक तरुण मुलगा आहे. हा तरुण मुलगा फोटोग्राफी या क्षेत्रात आहे, परंतु तो फोटोग्राफी कशाची करतो? वाईल्ड लाईफची. वाईल्ड लाईफ म्हणजे काय? तर जंगलात असलेले हिंस्र पशु पक्षी यांचे फोटो काढण्याचं काम जे खूप अवघड काम असतं, जीवावर उदार होऊन आपल्याला ते काम करायचं असतं. ते काम करतो हा शाज जुंग नावाचा तरुण. तुम्हाला यूट्यूबवर याची व्हिडिओज वगैरे बघायला मिळून जातील. हा कोण आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही यूट्यूबवर जर सर्च केलं किंवा गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला याची माहितीसुद्धा मिळेल. The insight that he received during this journey regarding the loss of the habitat of those heroes of the jungle and the genuine efforts that he took by establishing BCRTI for the conservation of forest by educating the local rural folks and providing them with a sound reliable source of income. किती मोठं वाक्य आहे बघा. किती मोठं वाक्य आहे? इट पासून सुरू झालं तर शेवटपर्यंत ते वाक्य आहे. इट इज अबाउट शाज जुंग नोन फॉर हिज वाईल्ड लाईफ फोटोग्राफी.
तर शाज जुंगबद्दल हा जो पार्ट आहे तो आहे सीएन ट्रॅव्हलर मॅगझिनमध्ये पब्लिश झालेला आणि त्याच्या वाईल्ड लाईफ फोटोग्राफीबद्दल आहे. तर इथून आपलं मोठं वाक्य सुरू होतं आता. इट ब्रीफ्स अस अबाउट हिज एंट्री इनटू धिस वर्ल्ड ऑफ वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. तर हा जो भाग आहे तो आपल्याला थोडक्यात माहिती देतो की कशा पद्धतीने त्याची वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये एंट्री झाली. द इन्साईट दॅट ही रिसिव्ड ड्युरिंग दिस जर्नी. आणि हा जो प्रवास होता वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा, तो फोटोग्राफी करत असताना त्याला जे इन्साईट मिळाली, त्याचं जे मन जागृत झालं, त्याला एक दृष्टी प्राप्त झाली. ती दृष्टी कशी प्राप्त झाली त्याबद्दल हा लेसन आहे. आणि ही दृष्टी कशाबद्दल आहे? रिगार्डिंग द लॉस ऑफ द हॅबिटॅट ऑफ दोज हिरोज ऑफ द जंगल. तर ही दृष्टी त्याला मिळालेली आहे त्या हिरोजबद्दल जे जंगलात राहतात आणि त्यांचं जे हॅबिटॅट आहे, राहण्याचं ठिकाण, ते आता नष्ट झालेलं आहे. म्हणजेच जंगलात राहणारे हिरोज म्हणजेच ॲनिमल्स पण आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, त्यांना तो हिरोज म्हणतोय. आता या हिरोजचा हॅबिटॅट नष्ट झालेला आहे, हा एक भाग झाला. दुसरा भाग म्हणजे जंगल परिसराचे 2 पार्ट असतात. एक अगदी सेंट्रल पार्ट असतो ज्याला आपण कोर एरिया ऑफ जंगल म्हणतो. आणि जसजसं आपण त्या कोर एरियातून बाहेर निघायला पडतो तर ते जंगल थोडं विरळ होत जातं. त्या एरियाला बफर एरिया म्हणतो. तो जो बफर एरिया असतो ज्यात जंगल कमी असतं आणि जे हिंस्र पशु असतात ते शक्यतोवर ह्या भागात येत नाही. थोडेसे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी ह्या भागात फिरताना दिसतात. ज्यांना भीती असते कोर जंगलमधल्या रानटी प्राण्यांपासून. तो हा जो बफर एरिया आहे, या बफर एरियामध्ये लोकही राहतात. या लोकांना उद्देशून सुद्धा हिरो हा शब्द वापरलेला असावा. त्यांचं सुद्धा हॅबिटॅट नष्ट झालेलं आहे आणि जंगलात राहणाऱ्या प्राण्यांचं सुद्धा हॅबिटॅट नष्ट झालेलं आहे. मग यांना मदत म्हणून काहीतरी प्रयत्न करायला हवा अशी इन्साईट त्याला मिळाली, अशी दृष्टी मिळाली. अँड द जेन्युइन एफर्ट्स दॅट ही टूक बाय एस्टॅब्लिशिंग BCRTI. आणि त्यातून काहीतरी चांगले आपण प्रयत्न करावे यासाठी त्याने BCRTI नावाची संस्था स्थापन केली. तर कशासाठी ही संस्था त्याने स्थापन केली? फॉर द कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट बाय एज्युकेटिंग द लोकल रुरल फोक्स अँड प्रोव्हाइडिंग देम विथ अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम. तर त्याने जे काम हाती घेतलं होतं तर ते जंगलाच्या संवर्धनासाठी घेतलं होतं. BCRTI नावाची जी संस्था स्थापन केली त्याच्या मागचा प्रमुख उद्देश काय होता? कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट बाय एज्युकेटिंग द लोकल रुरल फोक्स. लोकल रुरल फोक्स म्हणजे काय? त्या परिसरात राहणारे ग्रामीण भागातील लोकल रहिवासी, त्यांना शिक्षण द्यायचं आणि त्यांच्या शिक्षणातून जंगलाचं संवर्धन कसं करायचं हा भाग त्याने BCRTI या संस्थेमार्फत हाती तर घेतलाच. त्याचबरोबर प्रोव्हाइडिंग देम विथ अ साऊंड रिलायबल सोर्स ऑफ इन्कम. तर कशा पद्धतीने आपण तेथे राहणाऱ्या या लोकल रहिवाशांना आपण इन्कम कसा प्रोव्हाइड करू शकतो, त्यांना उत्पन्न कसं मिळेल की जेणेकरून ते जंगलाची नासधूस करणार नाही, जंगलापासून उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करणार नाही आणि त्यांना उत्पन्न मिळताना जंगलाचंही कसं संरक्षण केलं जाईल, जंगलात राहणाऱ्या प्राणी पक्ष्यांचंही कसं संरक्षण केलं जाईल, अशा पद्धतीने त्यांना इन्कम मिळेल, एज्युकेशन मिळेल, यासाठी ही संस्था काम करत होती. ठीक आहे. तर आता आपण पार्ट 1 ला सुरुवात करतोय. लॉस्ट इन द जंगल. द 8.5 hour long day inside the hide was as fruitful as the jamba tree standing tall on the edge of उंबरजरा. काय अर्थ घ्यायचा आहे आपल्याला? आता हे जे किरण पुरंदरे आहेत हे साधारणतः किती वेळ एका ठिकाणी लपून बसलेत? 8.5 hour long, 8.5 तास. कुठे लपून बसले? इनसाइड द हाईड. हाईड म्हणजे काय? विशिष्ट ठिकाण
जे लपण्यासाठी खास बनवलेलं आहे किंवा नैसर्गिक आहे ते झाडाझुडपांमध्ये, जिथून ते कुणालाही दिसणार नाही, असं अत्यंत गुपित लपण्याचं ठिकाण म्हणजे हाईड. आणि त्या हाईडमध्ये हे पुरंदरे किती वेळ जाऊन बसलेले आहेत? 8.5 तास. आणि ते म्हणतायत की हे जे त्यांचं जे लपणं होतं ते फ्रुटफुल होतं, म्हणजे त्याचा त्यांना फायदा झाला. ॲज द जांभा ट्री स्टँडिंग टॉल ऑन द एज ऑफ द उंबरझरा. आणि त्या ठिकाणी जांभा जो ट्री आहे, जांभा नावाचं झाड, उंच झाड आहे ते उंबरझराच्या साधारणतः काय म्हणता येईल कडेला उभा आहे. ते एक प्रकारे ते उंबरझराच्या कडेला उभं असलेलं झाड असं मस्तपैकी त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करत असतं त्या जंगलाचं. त्या पद्धतीने लेखक सुद्धा कंटिन्यू 8.5 तास त्या ठिकाणी कंटिन्यू ऑब्झर्वेशन करत होते. बिफोर रॅपिंग अप माय डे ॲट दिस नॅचरल वॉटर होल आय टूक एंट्रीज ऑफ द एवी फाउना इन माय फील्ड नोट्स. आता रॅपिंग अप माय डे म्हणजे त्यांनी त्यांचं जे ऑब्झर्वेशनचं काम सुरू केलेलं होतं त्यांनी ते थांबवायचं ठरवलं. फॉर अ लॉंग टाईम ही कंटिन्यूड सिटिंग और स्लीपिंग ॲट वन प्लेस इनसाइड द हाईड अँड ऑब्झर्विंग द वाईल्ड लाईफ. So after 8.5 hours, he decided to stop his work and to go back, and therefore he wrapped up his day at this natural water hole. Water hole म्हणजे काय असतं की जसं जे ग्रामीण भागातील मुलं असतील त्यांना पटकन कळेल की घराच्या जवळ एक छोटंसं काय म्हणता येईल हौद बनवलेला असतो. त्या हौदात पाणी साठवलेलं असतं. मग येणारे जाणारे प्राणी किंवा त्या शेतकऱ्याचे, त्या हौदाच्या मालकाचे प्राणी तिथे पाणी पिण्यासाठी आणले जातात. तर जंगलात सुद्धा नैसर्गिकपणे अशा पद्धतीने हौद तयार होत असतात, वॉटर होल तयार होत असतात. तो नैसर्गिक होता असं आपल्याला सांगण्यात येणारच आहे, कारण तिथे नॅचरल वॉटर होल असं म्हटलेलं आहे. आणि मग नॅचरल वॉटर होल म्हटलं की मग तिथे पक्षी येणार, प्राणी येणार, त्यांचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. पण आपले जे लेखक आहेत ते कसलं ऑब्झर्वेशन करत होते ते आपण बघणार आहोत. आय टूक एंट्रीज ऑफ द एवी फाउना इन माय फील्ड नोट्स. एवी फाउना म्हणजे काय? मग या ठिकाणी पक्ष्यांचा संबंध आहे. तर आपले लेखक बर्ड वॉचर आहेत. बर्ड वॉचर असल्यामुळे त्यांनी अशी जागा निवडली की जिथे पाणी आहे, त्या पाण्याच्या ठिकाणी पक्षी येतील. त्या पक्ष्यांचं जे विश्व आहे एवी फाउना, त्याचं ते ऑब्झर्वेशन करत होते. आणि 8.5 तास त्यांनी जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे, तर त्यांनी आपलं काम संपवताना त्यांच्या फील्ड नोट्समध्ये ती सगळी एंट्री केली, म्हणजे ते सगळं लिहून काढलं. सिन्स आय वॉज अलोन आय रश टू पिझ्झारी व्हिलेज वेअर आय वॉज स्टेशन. आता ते तिथे एकटे होते. एकटे असल्यामुळे त्यांना आता घाईघाईने पिझ्झारीला जावं लागणार होतं, कारण 8.5 तास झालेले, सायंकाळची वेळ होणार आहे. ते ज्या ठिकाणी आहे ते ठिकाण काही फारसं सुरक्षित नाही. त्यामुळे अंधार होण्याच्या आत त्यांना पिझ्झारी विलेजकडे घाईघाईने जाणं आवश्यक होतं, कारण ते तिथे थांबलेले होते. आय वॉज स्टेशन म्हणजे मी तिथे मुक्काम केलेला होता. आय कॅमफ्लॉज द हाईड. आय कॅमफ्लॉज द हाईड म्हणजे काय? जे त्यांचं लपण्याचं ठिकाण होतं त्यांनी आता ते सिक्रेट असायला हवं, ते कुणाला दिसायला नको, अशा पद्धतीने त्यांनी त्या झाकून ठेवलं. म्हणजे बघा, जंगलात किंवा अशा एकदम विचित्र परिस्थितीत जेव्हा सोल्जर्स लपून बसलेले असतात, तर आजूबाजूच्या परिस्थितीला मॅच होईल अशा प्रकारचा गेटअप केलेला असतो. दगडांच्या रंगाचा स्तंभ असतो, त्याच कलरचे हत्यारं, त्याच कलरचे कपडे, म्हणजे लांबून ते कुणाला दिसायला नको. त्याला कॅमोफ्लॉज म्हणतात. काय म्हणतात त्याला? कॅमोफ्लॉज. तर या ठिकाणी आपल्या लेखकाने पण काय केलं, त्याचा जो हाईड होती, लपण्याची जागा होती, ती कॅमोफ्लॉज केली, म्हणजे कोणाला दिसणार नाही अशा पद्धतीने तिची व्यवस्था केली. टूक माय इसेन्शियल्स. आणि मग त्यांनी काय केलं, आवश्यक त्यांच्या ज्या वस्तू होतात त्यांच्यासोबत न्यायच्या त्या घेतल्या. टूक माय इसेन्शियल्स, आवश्यक सर्व वस्तू ज्यात ते सोबत आणायचे, सोबत घेऊन जायचे, ज्या वस्तू त्यांना घरी लागणार होत्या त्या त्यांनी घेतल्या.
केम आउट ऑफ द हाईड. ज्या ठिकाणी लपलेले होते त्या लपण्याच्या ठिकाणातून ते बाहेर आले. अँड स्ट्रेच्ड आउट माय हार्ट्स कंटेंट. आता 8.5 तास एक व्यक्ती एका ठिकाणी लपून बसलेला आहे. किती कंटाळा आला असेल, किती शरीर आखडलं असेल. मग ते शरीर मोकळं करण्यासाठी त्यांनी मनमोकळेपणाने आळस दिला. स्ट्रेच्ड. जसं आपण आळस देण्यासाठी हात वर करतो, छोटे छोटे व्यायामाचे प्रकार करतो, तर पूर्ण मनाचं समाधान होईपर्यंत त्यांनी स्वतःच्या शरीराला स्ट्रेच केलं, स्ट्रेच आउट केलं. भरपूर आळस दिले मनसोक्त. आय लिफ्टेड माय कॅमेरा बॅग. मग मी माझी कॅमेऱ्याची बॅग घेतली. आता इसेन्शियल वस्तूंमध्ये कॅमेऱ्याची बॅग तर असणारच आहे, ती त्यांनी घेतली. अँड टूक द फॅमिलियर ट्रेल ऑफ पिझ्झारी. आणि जो नेहमीची जी पायवाट असते त्या पायवाटला या ठिकाणी ट्रेल असा शब्द म्हटलेला आहे. पिझ्झारीच्या दिशेने जाणारी जी पायवाट होती ओळखीची, फॅमिलियर, ती मी पकडली आणि निघालो. निगोशिएटिंग द वेब्ड लीव्स ऑफ teakwood and moha trees, trying to make minimal sound, I was treading cautiously among the woods. आता इथून आपल्याला सुरुवात होते की या परिसरात काहीतरी धोका आहे याची जाणीव करून देत आहेत लेखक हळूहळू. ते म्हणतायत की निगोशिएटिंग द वेब्ड लीव्स ऑफ टीकवूड, म्हणजे ते ज्या रस्त्याने जात आहेत त्या रस्त्याने टीक नावाच्या झाडं आहेत. त्या झाडाचा वाळलेला पाला खाली पडलेला आहे. वेब्ड लीव्स म्हणजे काय, तो पाला असा असतो, समजा आपला हाताचा पंजा आहे बघा, कसे फक्त आपल्या हाताचा पंजा असा ओपन करा, थोडा वेळ केला, असे बोटं मोकळे मोकळे दिसत आहेत. व्हेरी गुड. फक्त तो आपल्या बोटांमध्ये जशी मोकळी जागा आहे तशी त्या टीकवूडच्या पानांमध्ये अशी मोकळी जागा नसते. ते असे चिटकलेले असतात. म्हणजे तुम्हाला बेडकाचे पाय जर आठवत असतील किंवा बदकाचे पाय आठवत असतील, असे चिटकलेले असतात. त्याला वेब्ड लीव्स असं म्हणतात. तर ते टीकवूडचे जे वेब्ड लीव्स आहेत ते पडलेले होते. पण चालताना त्यांच्यासोबत निगोशिएट करायचं होतं. म्हणजे काय, काळजी घेऊन चालायचं होतं. त्या वाळलेल्या पाल्यावर पाय ठेवल्यावर आवाज येणार होता, तो आवाज यायला नको. हळुवारपणे ते जायला पाहिजे होते. कारण ते त्या ठिकाणी आहेत, त्यांची चाहूल कुणाला लागायला नको. कुणाला म्हणजे वाईल्ड ॲनिमल्स, परिसरात असलेले जे रानटी ॲनिमल्स आहेत त्यांना त्यांची चाहूल लागायला नको. इतक्या हळुवारपणे त्यांना जायला लागणार होतं. फक्त टीकवूड होतं का तिथे? नाही, मोहा ट्री पण होतं. तर मोहा ट्री आणि टीकवूड यांचे जे वाळलेला पाला आहे त्या पाल्यामधून चालताना त्यांना व्यवस्थित निगोशिएट करायचं होतं. म्हणजे काळजी घेऊन चालायचं होतं की त्या पाल्यावर कमीत कमीत पाय द्यायचा, कमीत कमीत आवाज यायला हवा, जेणेकरून त्यांची चाहूल कोणाला लागणार नाही. आय वॉज ट्रेडिंग कॉशियसली अमंग द वूड्स. ते म्हणतायत की ते जे वूड्स म्हणजे इथे लाकडं नाही, तर वूड्स म्हणजे काय, जंगल. त्या जंगलातून अत्यंत काळजीपूर्वक ते जात होते. लक्षात घ्या, यातून आपल्याला काय कळतंय की ज्या परिसरातून ते आता वॉकिंग करतायत तो अत्यंत धोकेदायक प्रदेश आहे, अत्यंत धोकेदायक एरिया आहे की त्यांचा पायाचा सुद्धा आवाज व्हायला नको असं त्यांना वाटतं. वॉकिंग अलोन इन अ जंगल नीड्स मोर अलर्टनेस दॅन वॉकिंग विथ अ कंपॅनियन. जेव्हा तुम्ही एकटेच जंगलातून चालतात त्यावेळेस खूप काळजी घ्यावी लागते. तुम्हाला जर कोणी सोबत असेल तर थोडी कमी काळजी घेतली तरी चालतं, कारण तुम्ही एकटे नसतात, काळजी करणारे तुमच्यासोबत अजून कोणीतरी असतं. आय वॉज अलोन हिअर लाईक अ फॉक्स. एखाद्या फॉक्स सारखा मी एकटा होतो त्या ठिकाणी. फॉलोइंग द ट्रेल सायलेंटली. ती जी पायवाट होती अत्यंत हळूहळू गुपचूप न आवाज करता फॉलो करत होतो. फॉक्स पण जनरली असाच चालतो, शिकार करण्यासाठी गुपचूप जातो आणि झडप घालतो आपल्या शिकारीवर. पण लेखकाला काही शिकार घालायची नव्हती, शिकारीवर झडप घालायची नव्हती. त्यांच्यावर कोणी झडप घालू नये म्हणून ते सायलेंटली जात होते. वॉचिंग विथ वाईड ओपन आईज. अत्यंत काळजीपूर्वक उघड्या डोळ्यांनी सगळीकडे बघत होते. माय आईज वेअर ग्रास्पिंग व्हरायटी ऑफ साऊंड जस्ट वेन अ फॅमिलियर साऊंड स्टन मी. माझे कान सगळीकडे असे एकदम चौकसपणे फिरत होते. आजूबाजूला कशाचा आवाज तर येत नाही, काही धोका तर नाही, याची पूर्ण काळजी घेत असताना अचानक आवाज आला ज्याच्याने मी स्तब्ध झालो, असं लेखक म्हणतो. काय होता तो आवाज? खॅक 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 खॅक.
खॅकॉस खॅक अशा प्रकारचा आवाज आला. काय होता तो? इट वॉज अ लंगूर अलार्म कॉल. लंगूर हा माकडाचा प्रकार आहे. त्या माकडाच्या प्रकाराने त्या माकडाने लंगूरने अलार्म दिला, म्हणजे धोक्याची सूचना दिली, म्हणजे काहीतरी गडबड होती. आता लेखकाला नेहमी जंगलाची सवय असल्यामुळे लेखकाने पटकन ओळखलं की लंगूरने अलार्म कॉल दिलेला आहे, म्हणजे आजूबाजूला धोका आहे. द लीडर ऑफ द गँग ऑफ द लंगूर वॉज सिटिंग ऑन द टॉल ट्री मेकिंग अलार्म कॉल्स आउट ऑफ फिअर फॉर लाईफ. आता हा जो लीडर होता लंगूर गँगचा, हा झाडाच्या अगदी सगळ्यात वरच्या टोकावर जाऊन बसलेला होता आणि तिथून जीवाच्या भीतीने, जीवाच्या आकांताने तो जोरजोरात अलार्म कॉल देत होता, म्हणजे सगळ्यांना सावध करत होता की भागो, अपने आप को बचाओ, कीप योरसेल्फ ॲट सेफ प्लेस. रेस्ट ऑफ द लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलार्म कॉल्स. आता जसा एकाने आवाज दिला म्हणजे लीडरने, तसंच बाकीची जी ब्रिगेड होती म्हणजे लंगूर आर्मी, ते जिथे असतील तिथे त्यांना तो आवाज आला, त्यांनी तो अलार्म कॉल द्यायला सुरुवात केली, म्हणजे तिथून पुढे तो आवाज जाईल. अशा प्रकारे संपूर्ण जंगलात तो आवाज जाणार होता. लक्षात घ्या, बफर प्लेस आहे. मी तुम्हाला कोर एरिया ऑफ जंगल आणि बफर एरिया ऑफ जंगल समजून सांगितलेलं आहे, ते तुम्ही विसरायचं नाही मी जेव्हा हे सगळं एक्सप्लेन करतोय त्यावेळेस. आता लंगूर ब्रिगेड कंटिन्यूड रेझिंग द अलार्म कॉल्स. The network of alarm calls was expanding its range as the petrified langur speeded to the trees near and far and secured their places on the treetops. मग आता हा अलार्म कॉल कसा असतो? आता लीडर जो आहे त्याने अलार्म कॉल दिला, त्याचा आवाज कुठपर्यंत जाईल? ठराविक ठिकाणापर्यंत जाईल. मग त्याच्या पुढच्या लोकांना, पुढच्या प्राण्यांना, पुढच्या लंगूर्सला कसा अलार्म द्यायचा? तर तिथपर्यंत आवाज पोचला, तिथल्या लंगूरने तिथून पुढे अलार्म द्यायचा. अशी ही रेंज वाढत वाढत जाणार आणि रेंज खूप वाढत गेली. ती वाढत गेल्यामुळे काय झालं, तर हे जे लंगूर्स होते, आता ज्यांना भीती वाटलेली होती अलार्म कॉल मिळाल्यामुळे, त्यांनी आपला स्पीड वाढवला, फटाफट जवळच्या झाडांवर चढून गेले, नियर अँड फार, जवळपासचे झाडं पकडले, अँड सेक्युअर्ड देअर प्लेसेस ऑन द ट्री टॉप्स, आणि पटकन झाडांच्या शेंड्यापर्यंत जाऊन पोहोचले आणि स्वतःची लाईफ त्यांनी सेक्युअर केली. ऑल दिस अपहिवल वॉज क्रिएटेड बाय ओनली वन ॲनिमल्स प्रेझेन्स, अ लेपर्ड. आता हा जो एवढा गोंधळ त्या जंगलात निर्माण झालेला होता, तो फक्त एका प्राण्याच्या अस्तित्वामुळे झाला होता. तिथे एका प्राण्याचं अस्तित्व बघितलं गेलेलं होतं. तो प्राणी होता लेपर्ड, ज्याला आपण काय म्हणतो? बिबट्या. मेनी ॲनिमल्स मेक अलार्म कॉल्स वेन दे सी अ प्रिडेटर. फक्त लंगूरच नाही तर बरेच प्राणी असतात, त्यांची एक पद्धत असते अलार्म देण्याची. सगळ्या प्राण्यांचे अलार्म कॉल माहिती असतात. तो अलार्म कॉल मिळाला की सगळेजण पटकन सुरक्षित जातात. जेव्हा असा प्रिडेटर बघितला जातो, प्रिडेटर म्हणजे काय? भक्षक, शिकार करणारा जंगली प्राणी म्हणजे प्रिडेटर. कोण असतात ते? टायगर ऑर लेपर्ड. आपण त्याला बिबट्या म्हणतो, टायगरला आपण वाघ म्हणतो, पण एक बिबट्याचाही प्रकार आहे, त्याला आपण लेपर्ड म्हणतो. यांना प्रिडेटर म्हणतात. प्रिडेटर म्हणजे हे इतर प्राण्यांना मारून खातात, भक्षक म्हणतात. तर ज्या वेळेस असे प्रिडेटर्स बघितले जातात, तर बरेच प्रकारचे प्राणी त्यांच्या पद्धतीने अलार्म कॉल देत असतात. द लंगूर इज मोस्ट रिलायबल व्हेन इट कम्स टू फाइंडिंग क्ल्यूज अबाउट द प्रेझेन्स ऑफ द ॲपेक्स प्रिडेटर्स इन द जंगल. ॲपेक्स प्रिडेटर्स म्हणजे काय? जे सगळ्यात मुख्य भक्षक आहेत, टायगर, लेपर्ड सारखे हिंस्र 100% ते अटॅक करतात, प्राण्यांना पकडतात, मारतात आणि खातात. तर असा ॲपेक्स प्रिडेटर जर त्या परिसरात आलेला आहे आणि हे जर लंगूरला कळालेलं आहे, तर प्रत्येक जण त्या जंगलातला प्रत्येक प्राणी त्या लंगूरच्या कॉलवर विश्वास ठेवतो. या बाबतीतला सगळ्यात विश्वसनीय कॉल कुणाचा असतो? लंगूर नावाच्या माकडाचा असतो. कारण तो झाडाच्या उंच भागावर बसलेला असतो, अत्यंत अलर्ट असतो, अत्यंत हुशार असतो. अनेक प्राणी कॉल देतात, परंतु लंगूरचा कॉल हा सर्वात विश्वसनीय असतो. त्याने दिलेला क्ल्यू परफेक्ट असतो. लंगूरने कॉल दिला की समजायचं आसपास कोण आहे? ॲपेक्स प्रिडेटर्स म्हणजे टायगर किंवा लेपर्ड्स. द माइटी एल्युझिव्ह लेपर्ड ऑफ
उंबरझरा वॉज आउट ऑफ इट्स लेअर, म्हणजे अत्यंत भयानक जंगली असा तो बिबट्या कुठे आलेला होता? आउट ऑफ इट्स लेअर. आउट ऑफ इट्स लेअर, लेअर म्हणजे काय? त्यांचा आराम करण्याची जागा, विशिष्ट ठिकाण असतं या जंगली प्राण्यांचं. गुफा वगैरे असेल किंवा विशिष्ट असं ठिकाण असेल ज्या ठिकाणी ते आराम करत असतात. त्या आराम करण्याच्या ठिकाणातून ते बाहेर आलेले आहेत. ही वॉज ऑन द प्राऊल. द स्टिल्दी मूव्हिंग फिगर इन स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लॉक वॉज स्पाईड बाय दीज लंगूर्स. मायटी म्हणजे काय? प्रचंड मोठा. इल्युझिव्ह म्हणजे मायावी. लेपर्ड बिबट्या उंबरझराच्या आपल्या लेअरमधून बाहेर आलेला होता. ही वॉज ऑन द प्राऊल. आणि बाहेर येऊन तो डरकाळ्या वगैरे फोडत होता. द स्टेल्दीली मूव्हिंग फिगर इन द स्पॉटेड गोल्ड ब्लॅक क्लॉक वॉज स्पाईड बाय दीज लंगूर्स. स्टिल्दीली म्हणजे काय? अत्यंत चोरट्या पावलांनी हळूहळू जाणारी ही बिबट्याची फिगर जी कोणत्या आवरणात होती? तर ती फिगर गोल्ड अँड ब्लॅक क्लॉक या आवरणात होती. क्लॉक म्हणजे कपडा. कोणता कपडा? गोल्ड म्हणजे काय? येलो. येलो आणि ब्लॅक आपल्याला माहिती आहे. बिबट्या किंवा वाघाचा कलर कसा असतो? पिवळा रंग असतो आणि त्याच्यावर काळे पट्टे असतात. तर पिवळा आणि काळ्या पट्ट्यातल्या कपड्याच्या आवरणात गुपचूप चोरट्या पावलांनी जाणारी फिगर कुणी बघितली? वॉज स्पाईड बाय दीज लंगूर्स. तर या माकडांनी बघितलेली होती. स्पाईड, स्पायचा अर्थ काय होतो? असं लक्ष ठेवणे. हेर म्हणतो ना आपण, गुप्त हेर. गुप्त हेरला स्पाय म्हणतात. म्हणजे स्पाय म्हणजे हेरगिरी करणे. तर लंगूर्स यांनी ती हेरगिरी केलेली होती आणि त्यांना गोल्ड ब्लॅक क्लॉक मध्ये ही स्टेल्दीली मूव्हिंग फिगर दिसली होती. इवन द स्मॉल वन्स फ्रॉम द लीजन ऑफ लंगूर्स वेअर गिव्हिंग अलार्म कॉल्स. आता लंगूर या कळपामधले जे छोटे छोटे माकडं होते, स्मॉल वन्स, लीजन म्हणजे काय? त्यांची आर्मी समजा. तर त्या आर्मीमधली हे जे लहान लहान मंडळी होते ते सुद्धा काय करत होते? कॉल देत होते. कसा कॉल देत होते? छॅक छॅक. आय स्टेड फुट. आता लेखक म्हणतो आय स्टेड फुट म्हणजे मी थांबून गेलो. गेज द लीडर लंगूर्स टार्गेट साईट. आता हा जो लंगूर होता लीडर अलार्म कॉल देत होता, पण नेमका कोणत्या जागेवर त्याचं लक्ष होतं तिकडे मी पण लक्ष देण्याचा प्रयत्न केला. स्कॅन द एरिया व्हिज्युअली. व्यवस्थित मन लावून अत्यंत सूक्ष्म नजरेने तो एरिया निहाळला. टूक सम स्टेप्स. थोडी पावलं पुढे गेलो. स्टॉप्ड अगेन. पुन्हा थांबलो. अ फ्रेश कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. तर त्या पायवाटेवर त्यांना अस्ताव्यस्त झालेला तो रस्ता दिसत होता. द ब्लूइश पर्पल फ्लाईज वेअर हावरिंग ओव्हर इट. आणि त्या ठिकाणी ब्लूइश पर्पल म्हणजे काय? निळसर. आणि पर्पल म्हणजे काय? काय म्हणतो आपण त्याला? व्हायलेट कलर, जांभळा कलर. जांभळ्या आणि निळ्या रंगाच्या ज्या फ्लाईज म्हणजे माशा तिथं हावरिंग ओव्हर इट म्हणजे तिथे भुनभुन करत होत्या. आय वॉज शुअर दॅट द लेपर्ड वॉज समवेअर नियर. आणि लेखकाला खात्री झाली की तो बिबट्या नक्कीच जवळपास कुठेतरी आहे. ऑल राईट. काय झालेलं होतं? तिथे रस्ता सगळा अस्ताव्यस्त झालेला होता. कुणी न जाणाऱ्या रस्त्यावर कोणीतरी चालल्यावर तिकडे असलेला जो पालापाचोळा असतो तो अस्ताव्यस्त झालेला होता, तो त्याला दिसला होता. अ फ्रेश कॅट वॉज लाईंग बिफोर मी ऑन द ट्रेल. द ब्लूइश पर्पल फ्लाईज म्हणजे या माशा होत्या ब्ल्यू आणि पर्पल कलरच्या, त्या तिथे भुनभुन करत होत्या. आय वॉज शुअर दॅट द लेपर्ड वॉज समवेअर नियर. लेखकाला खात्रीच झाली की तिथे जवळपास कुठेतरी बिबट्या आहे. ओके. तर या ठिकाणी आपण थांबू. या पहिल्या भागाचा अर्धा भाग आपण समजून घेतला. उरलेला भाग आपण पुढच्या भागात समजून घेऊ. तोपर्यंत थँक यू.